माझ्या आधीची, बेबीची आणि आईची तिघांची अशी मस्ती चालू होती. कसं आहे, कामं तर होतच राहतात, पण कामासोबत मुलांनाही वेळ दिला पाहिजे. त्यामुळे आम्ही मस्ती करून झाली आमची. त्यानंतर मी देवपूजा करायला घेतली. देवपूजा करत होते तर आधीचं मध्ये मध्ये तर ते नेहमीचंच आहे आपलं. आणि मग काय दिवा आणि अगरबत्ती लावून घेतली आणि शुभम करोती वगैरे बोलले. त्यानंतर हे माझं सगळं चालू होतं. तोपर्यंत इकडे आधी शेटने पसारा मस्त असा मांडून ठेवला होता. तर मग काय तो पसारा आवरायला घेतला आणि पसारा आवरून झाल्यानंतर किचनमध्ये गेले. स्वयंपाक तर मस्ट आहे, आपल्याला करावं तर लागतंच. मग स्वयंपाक करायला घेतला संध्याकाळचा. त्याआधी किचन तुमचंही होतं का, किचन साफ असेल तरी पण असा एकदा हात फिरवायलाच लागतो. मग काय त्यानंतर तूप घेतलं होतं आज आव्हाने म्हशीचं. तर मग म्हशीच्या तुपातला बघून आहे ना मला असा मसाले भात करावाचा वाटला. मग काय संध्याकाळचा बेत हा मसाले भाताचा होता. मग इथे सगळं कटिंग करून घेतलं. टोमॅटो, कांदा, बटाटा, लिंबू, गाजर आणि अद्रक लसूण पेस्ट वगैरे. आणि त्यानंतर इथे बघा तांदूळ आणि मुगाची डाळ, तुरीची डाळ हे स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर मग तेलात जिरे मोहरीचा तडका दिला आणि कांदा, मिरची आणि अद्रक लसूण पेस्ट हे तिन्ही गोष्टी मस्त असे तेलात परतून घेतल्या. त्यानंतर काही खडे मसाले घेतलेत मी आणि तेजपत्ता, मिरी, लवंग, वेलची असं घेतलं 3-4 खडे मसाले आणि ते तेलात चांगले परतून घेतले. मग त्यानंतर टोमॅटो वगैरे टाकला. टोमॅटो वगैरे टाकल्याच्यानंतर मग जे काय मी चॉप केलेले होते बटाटा, गाजर, वाटाणे आणि सगळं मग ते छान असं परतून घेतल्यानंतर त्यात मसाले टाकले. मसाले काही नाही, बेसिक मसाले टाकले. हळद, घरचा मसाला, लाल तिखट आणि बिर्याणी मसाला वगैरे थोडासा आणि ते तेलात छान असं मिक्स करून घेतलं, कारण त्याची टेस्ट वगैरे छान उतरते. मग त्यानंतर धुतलेले तांदूळ आणि डाळ घेतले आणि त्यानंतर चांगलं मिक्स करून आहे ना पाणी वगैरे टाकून घेतलं. तर पाणी वगैरे टाकून मग लिंबू आणि मीठ वगैरे टाकलं आणि जी चॉप केलेली कोथिंबीर होती ती पण टाकून घेतली आणि मग काय झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आणि माझी मसाले भाताची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये आणि तुम्ही करून बघा कसे झाले. तर तुपाचे धार वगैरे टाकून छान लागतं नाही का. तर मग काय ते शिट्ट्या होईपर्यंत म्हटलं चला कपड्यांच्या घड्या वगैरे मारून घेऊ आणि घड्या मारत होतं तर आधीची बडबडी ते चालली होती आणि मदत पण करत होता थोडीशी. मग काय त्याला पिपीचा आवाज आला खालून, तो बोलला की बाबा आलेत. मग चला बाबा आलेत तर पळतच सुटलो आम्ही आणि मग काय बाबा दिसले की लागला रडायला, मला गाडीवर चक्कर मारायची वगैरे. मग गाडी चक्कर तर नाही मारली, लेट झालं होतं. मग काय त्याला उचलून घेऊन वरती आले आणि मोठं सरप्राईज दिलं बघा, रिमोट कंट्रोल कार. आणि ते बघून तो इतका हॅपी झाला की खेळायलाच लागला लगेच. त्याला बघून आम्ही हॅपी. चला बाय.